रायगड जिल्ह्यातील जंजिरा मुरुड येथील समुद्रात असलेल्या पद्मदुर्ग किल्ल्यावर मोठा सांस्कृतिक असा पद्मदुर्ग जागर सोहळा संपन्न झाला। हजारो शिवभक्तांच्या साक्षीने गडदेवतेला वंदन करून शिवप्रतिमेचे पूजन करण्यात आले आणि हिंदवी स्वराज्य संस्थापक शिवछत्रपतींच्या स्मृतींना मानाचा मुजरा करण्यात आला। कोकणकडा मित्रमंडळ व पद्मदुर्ग संवर्धन व जागर समिती यांच्या संयुक्त विद्यमाने पद्मदुर्ग जागर सोहळा सांस्कृतिक व ऐतिहासिक समारंभात पार पडला। यंदा या सोहळ्याचे 17वे वर्ष आहे। या निमित्ताने मान्यवरांच्या हस्ते गडदेवता पूजन, श्री शिवप्रतिमा पूजन, व्याख्यान, मर्दानी खेळ, श्रींची पालखी मिरवणूक, श्री कोटेश्वरी देवी पूजन, महाप्रसाद व गडस्वच्छता मोहीम शिवभक्त व शिवप्रेमींसाठी एक पर्वणीच असते। जागर पद्मदुर्गचा एक दिवस इतिहासाचा ही संकल्पना दूरदर्शनचे रायगड जिल्हा प्रतिनिधी तथा ज्येष्ठ पत्रकार स्वर्गवासी दीपक शिंदे यांच्या संकल्पनेतून साकार झाली। रायगड कोकणकडा मित्रमंडळ यांच्या पुढाकाराने 17 वर्षापूर्वी या किल्ल्याची स्वच्छता मोहीम राबवण्यात आली। याचा उद्देश हाच होता की सिद्धीचा जंजिरा किल्ला बघण्यासाठी लाखो पर्यटक भेट देत असतात, परंतु ज्या सिद्धीला जरब बसवण्यासाठी श्री छत्रपती शिवरायांनी या पद्मदुर्ग किल्ल्याची निर्मिती केली। कालवश हा किल्ला दुरावस्थेत राहिला। मराठ्यांचा जाज्वल्य इतिहास जनतेसमोर येण्यासाठी कोकणकडा मित्रमंडळ व पद्मदुर्ग संवर्धन व जागर समिती यांच्या संयुक्त विद्यमाने पद्मदुर्ग जागर सोहळ्याला सुरुवात करण्यात आली। पद्मदुर्ग संवर्धन व जागर समितीचे अध्यक्ष अशील ठाकूर यांच्या पुढाकाराने या सोहळ्याला व्यापक स्वरूप देण्याचे प्रयत्न सुरू आहेत। महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून हजारोंच्या संख्येने शिवभक्त या सोहळ्याला उपस्थित राहिले। माजी आमदार अनिकेत तटकरे यांनी उपस्थित राहून जागर सोहळ्याला प्रोत्साहन दिले। स्वच्छतेची जबाबदारी आपली आहे आणि त्याचबरोबर आपण ऐतिहासिक वास्तू आणि या वस्तूचं संवर्धन करण्यासाठी इथून प्रेरणा घेऊन जायची आहे। तर या कार्यक्रमामध्ये आपण सगळेजण पाहतोय की मुख्य सोहळा जिथे होणार आहे त्याची तयारी आता सुरू आहे। पौरोहित्य करणारे आमचे श्रीयुत प्रकाश स्वामी जंगम त्यांचे सहकारी हे सगळी पूजा आणि अभिषेकाची तयारी करत आहेत। त्याच पद्धतीने तिकडे कोटेश्वरी मंदिरात सुद्धा सजावट मंदिराची आणि तिथल्या पूजेची तयारी होती आहे। त्यानंतर आपण पाहूया की या कार्यक्रमांमध्ये गडपूजन हे ते महादरवाजामध्ये आपण पूर्वेकडचा दरवाजा बघतोय त्या ठिकाणी गडपूजन हे होणार आहे आणि गडपूजन झाल्यानंतर गडदेवता श्री कोटेश्वरी मातेच्या पूजनाची तयारी तिकडे सुरू होईल। छत्रपती शिवरायांच्या पालखीचं आगमन थोड्याच वेळात पद्मदुर्गात होईल। या पालखीतून आलेले महाराज यांना या ठिकाणी अभिषेक आणि त्यांचं पूजन हे मंत्रोच्चारांच्या घोषामध्ये होणार आहे। ते झाल्यानंतर अतिशय प्रभावी आणि तेजस्वी असं व्याख्यान आपल्या सगळ्यांना ऐकायला मिळणार आहे। श्री प्रतीक काळगुडे हे आपल्या समोर व्याख्यान सादर करणार आहेत। त्याचबरोबर आपल्या ऐतिहासिक परंपरेला साजेसे मर्दानी खेळ या ठिकाणी सादर होणार आहेत आणि या मर्दानी खेळाच्या नंतर वाद्यांच्या गजरामध्ये छत्रपती शिवरायांच्या पालखीचं गडकोटावरून प्रस्थान होईल आणि हा पालखी सोहळा पुढे कोटेश्वरी मंदिरापर्यंत चालू राहणार आहे आणि महाप्रसाद आणि गड स्वच्छतेनंतर या कार्यक्रमाची सांगता होईल।
हातामध्ये लक्षणाची लक्षणाची मनामध्ये देशवानी गोविंद रामचंद्र सामान्य मातृपूजिका गोविंद कृष्ण करायचे हात वगैरे सर्वांनी ध्यानस्थ राहायचे सर्वांनी बोलू नका कोणी ओम श्री गणेशाय नमः ओम श्री महाशिवाय नमः श्री नमः श्री सर्वे नमः श्री देवताभ्यो नमः ओम देवताभ्यो नमः देवताभ्यो नमः देवताभ्यो नमः देवताभ्यो नमः पार्वती परमेश्वराभ्यो नमः मातापितृभ्यो नमः सर्वेभ्यो गणेभ्यो नमः मंगलम विघ्नस्तु पंचाननको भूतान पंचाक्षर मनोभावना सूत्र वंदे पंचाचार्य जगद्गुरु वंदे नागेश्वर शंभु सर्वपापनाशनं सय्यादि गौरेति रमादिवदस्य भूषणं त्रैलोक्य सुंदरादित्य सुमनेत्रनित्ये सदानंद रूपाय शिवाय ब्रह्मणे नमः नामावृतरूपात्मा प्रभुविन्नशास्त्रकारा आंगर्मजानि शंभोर्णामि परं शिवं बालनावृतनिरुक्तो बालनप्रतिपत्तये जगदाम्बरवन्दे पार्वती परमेश्वरं गुरुदेवो महादेवो गुरुदेवो सदाशिवः गुरुदेवात्परन्नासि तस्मै श्री गुरुवे नमः गुरुन्दस्य गुरुवेदनमः तपोरक्षविक्तविघ्नाशुगणादीपः गुरुनाथस्य भालचन्द्रो गजाननः वेदानि नामानि अपडेति दुनियादपि संग्रामे संकटे चैव विघ्नस्तु मंगलमङ्गले श्री शरणप्रसादिने शरण्ये त्र्यम्बके गौरी कात्यायनि नमोस्तुते नमो देवी महादेवेश्वराय भद्राय यदा प्रदासुदाय नमोदेवी दिव्यं ब्रह्मचारिणी श्रीयं चन्द्रन्ते दिवसमाने चतुर्दशा पंचमं सप्तमादेवी दशम कात्यायनि कालरात्रि च महागौरी नित्याष्टमं सिद्धात्री च नवदुर्गा प्रचेदिका वैष्णवानि नामानि ब्रह्मणेव महात्मना सर्वनामकालेषु नमस्तेषां मंगलम् एषामृतस्य भगवानमङ्गलायतनं शिवाय ईश्वरावरं धर्मरं तदेव गौरीपते दुर्गं स्मरामि नामस्तेषां गुणस्तेषां गुणस्तेषां पराजयः येषां परिवरशम्भो महेश्वर विश्वेश्वर गुरुदेव सर्वेश्वर महेश्वर सरस्वती प्रणनाथ सर्वकार्यार्थ सिद्धये अभिष्टान् सिद्धं भूतया सुरासुरे सर्वगुण तस्मै गणाधिपतये नमः सर्वेश्वर प्रकारेषु नित्य भुवनेश्वरः एकादिशनादिति ब्रह्मेशान महेश्वर नमः शिवाय शान्ताय नमः शिवाय शंकरे नमः शिवाय कल्याणी पते नमो नमः। टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. टाइम्स डिजिटल.